जय भीम नमो बुद्धाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातील विशेषतः ज्या समाजाकडे जमीन नव्हती, जो येथील सामंतवादी लोकांच्या शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करायचा, त्या समाजाला देखील जमीन मिळावी म्हणून महारवतनाची तरतूद कायद्यात केली. आणि गेल्या पिढ्यानपिढ्या जो शेतमजूर ज्यांच्या शेतामध्ये काम करायचा, तो महारवतनाची जागा घेऊन त्या शेताचा मालिक व्हायला लागला, जमीनदार व्हायला लागला. नेमकी हीच गोष्ट येथील मनुवाद्यांच्या डोळ्यात खुपत होती. अरे तो शेतमजूर हा कसा काय शेतमालक होऊ शकतो, अशा प्रकारची घृणा त्यांना नेहमीच असायची. आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महारवतनीच्या जागा सर्रासपणे लाटल्या जात आहेत. आणि आता तर कहरच झाला. या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार, याचा मुलगा पार्थ अजित पवार आज महार बनून महारवतनाची जागा लुटण्याचा तो पराक्रम करतोय. आणि बाप बोलतो, माझा मुलगा काय करतो मला काय माहित नाही, माझा याच्याशी दुरान्वयी संबंध नाही, मी कायद्याला मानतो, मी संविधानाला मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अजित पवार, मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आपण जर खरंच शाहू फुले आंबेडकरांना मानत असाल, तर आपण खरंच संविधान आणि कायद्याला मानत असाल, तर पार्थ अजित पवारवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा. आतापर्यंत भीमराव सेना या संघटनेने आपल्याला नेहमी सहकार्य करत आले, परंतु मी एक सांगतो, आम्ही काय कोणाचे बांधील नाहीये. आम्ही आमच्या समाजाचं काम झालं पाहिजे म्हणून तुमच्या सोबत होतो, परंतु तुमच्या एकंदरीत वाटचालीवरून आता आमच्या पूर्ण निदर्शनास आलेलं आहे की आपण पक्के जातीवादी आहात. म्हणून यापुढे भीमराव सेना आपल्यासोबत सर्व जे काही आपले संबंध असतील ते तोडत आहोत.